शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी यांना बेपत्ता होऊन 10वा दिवस आजचा आहे. मात्र अजूनही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी इथे पालघरचे आमदार राजेंद्र गावित आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय सांगाल, हे प्रकरण काय आहे आणि आता कुठपर्यंत पोहोचलं आहे? की अशोक ढोडीचं 20 तारखेला या ठिकाणी म्हणजे डहाणूकडनं घरी येत असताना त्या ठिकाणी त्याचं अपहरण झालेलं आहे. आणि ज्यांनी हे अपहरण केलेलं आहे अत्यंत सिस्टमॅटिक अशा प्रकारे त्या ठिकाणी अपहरण केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या ठिकाणी तो रस्त्याने न जाता अन्य रस्त्याने वळण घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या अशोकला एक मारहाण करून त्यांनी त्या ठिकाणी पलायन केलेलं आहे. हा अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. अशोक ढोडी हा एक सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये त्याने अत्यंत चांगलं काम करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य गरिबांना त्याने, आजूबाजूच्या लोकांना त्याने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फक्त त्याचा पोलिसांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर मी एसपींशीही बोललो, एपीआयशी बोललो, ऍडिशनल एसपींशीही बोललो आणि त्याचा जे संशयित आहे किंवा जे खरोखर जे मारेकरी आहे की त्यांच्यावरती त्यांना लवकरात लवकर अटक करून ह्या प्रकरणाच्या त्या ठिकाणी सडा लावला पाहिजे. आणि एक दुसरी घटना या ठिकाणी असं दिसतंय की आदिवासी बांधव हा आदिवासी समाजामध्ये एकमेकांना खून मारण्यामध्ये कुठल्या प्रकारे धजावत नाही. बाकी अन्य समाजाने समजा त्याच्यावर जर अन्याय केला असेल, अत्याचार केला असेल तर अशा प्रकरणामध्ये तो फारसं इतरांवरती म्हणजे अशा प्रकारचं अशा घटना म्हणजे त्यांच्या हातून घडत नाही, परंतु आदिवासींच्याच बाबतीमध्ये होतं. आणि म्हणून हे खरं म्हणजे एक समाज प्रबोधनाची आज आपल्याला गरज आहे. आणि या ढोडी कुटुंबाची एक या ठिकाणी या भागाचा आमदार म्हणून निश्चितच मी खंबीरपणे यांच्या पाठीशी उभा आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा या ठिकाणी यांना जी काय मदत करता येईल ते आपण करू. परंतु आता जे हल्लेखोर आहे किंवा संशयित आहे त्यांना अटक करणं, त्यांना शिक्षा होणं ही पहिली प्राथमिकता आहे. पोलिसांनी आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे? एकीकडे कळते की त्यांनी हे सर्व करण्यासाठी 3 वाहनांचा वापर केला. 4 आरोपी ताब्यात असले तरी पण 2 आरोपी राजस्थानपर्यंत त्यांनी पलायन केल्याची माहिती मिळते. 1 आरोपी रात्री निसटलेला आहे. नेमकी पोलिसांनी आपल्यापर्यंत काय माहिती? आणि मला जी काही माहिती मिळालेली आहे की त्यांनी 4 संशयित त्या ठिकाणी अटक केलेला आहे. एक संशयित कालच्या रात्री त्या ठिकाणी इथून पोलिसांच्या म्हणजे हातातून म्हणजे आपल्या काही चौकशी चालू असताना त्या ठिकाणी एक तो त्याने पलायन केलेला आहे. परंतु त्याला सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी अटक करू असं पोलिसांचं म्हणणं आहे. काय नेमकं सांगाल, हा घातपात असावा किंवा काय, कशा म्हणजे आता अशोक ढोडी कुठे असतील, काय असतील, ह्याबाबत काय थोडीफार माहिती आहे? नाही बघा, सगळ्यात महत्वाचं आता म्हणजे सगळ्यांची अपेक्षा आहे की अशोक ढोडी अजूनही जिवंत असावा आणि असला पाहिजे अशी म्हणजे त्यांच्या कुटुंबियाची आणि माझी सुद्धा इच्छा आहे. आणि म्हणजे त्याचा घातपात ज्यांनी केलेला आहे त्यांना अटक करावी आणि संशयित असतील किंवा ज्यांनी पलायन केलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सुटू नये अशी आमची म्हणजे कुटुंबीय आणि माझी सुद्धा तशी इच्छा आहे. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की आजचा 10वा दिवस आहे. पोलीसही कामाला लागलेले, जवळपास 8 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना आहेत. ते तपास करत आहेत. आमदार राजेंद्र गावित यांनीही इथे भेट दिलेली आहे आणि त्यांची मागणी, कुटुंबियाप्रमाणे त्यांचीही मागणी आहे की ह्याचा छडा लवकरात लवकर लावण्यात यावा आणि कुटुंबियाला न्याय द्यावा. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.